काल दुपारच्या दरम्यान परभणीच्या येसवाडी येथील त्रिमूर्ती हनुमान मंदिर या ठिकाणचा जो आहे तो भाग कोसळला आणि या संपूर्ण जो स्लॅब आहे तिथले खंबे असतील ते खाली पडल्याने 5 जणांचा मृत्यू झाला आणि या घटनेतच सूरज याचा देखील मृत्यू झाला. मी सध्या त्याच्या इटाळी या गावच्या घरी आहे. आपण जर ही परिस्थिती बघितली तर अक्षरशः हे पत्राचं घर आहे आणि या ठिकाणी तो राहत होता. त्याचे वडील जे आहेत ते संभाजीनगर येथील MIDCमध्ये मजुरी करतात. आई देखील मजुरी करते आणि मजुरी करून मुलाला मोठ्या अपेक्षेनं शिकवलं, मात्र त्याचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू कालच्या घटनेमध्ये झाला आहे. या कुटुंबातील एकूण आत्तापर्यंत जे आहे ते 4 जण जे आहे ते गंभीर जखमी आहेत, तर एकाचा जो आहे तो मृत्यू झाला आहे. आपल्यासोबत परिवारातले नातेवाईक आहेत. खरं तर दुःखाचा डोंगर आहे. सूरज जो आहे तो त्याच्याशी काही बोलणं झालं होतं का तुमचं आधी? सकाळी दुपारी घरी होता. नंतर म्हणले आम्हाला मंदिरात दर्शनाला जायचं आहे. नंतर काही फोनच नाही आला सर. कशासाठी गेले होते सगळे भाऊ? 3 भाऊ असतील, एक मामे भाऊ असेल, सूरज असेल, हे सगळे जण परभणीला कशासाठी गेले? दर्शनाला गेले सर. त्यांचा रिझल्ट लागला होता त्याचा ते आपलं डिप्लोमाचा, तर देवाला बाया पडायला गेले सर. सूरज काय शिक्षण घेत होता, कुठे शिक्षण घेत होता? संभाजीनगरला डिप्लोमा. आणखीन काही परिवारातले लोक आहेत, त्यांच्या काकू आहेत. सूरज हा आता सूरजशी शेवटचं काही बोलणं झालं होतं, काय सांगाल? काहीच नाही बोललंच, फक्त जाऊ नका म्हणत होते मी, तर म्हणले नाही आम्हाला रिझल्ट लागलाय म्हणून जायचंय म्हणले दर्शनासाठी. एवढंच बोलणं झालेलं आहे, पुन्हा काहीच नाही आमचं शेवट काहीच. तुम्हाला ही सगळी बातमी कधी कळाली? मला कळालीच नाही, दवाखान्यात गेल्याच्या नंतरच कळाली. तोपर्यंत माहिती नव्हतं. ॲम्ब्युलन्सवाल्यानं फोन केला मला, लेकरं ॲडमिट केलेत म्हणले तुमचे भाले पाटले तिथं. आता आता किती जण तुमच्या परिवारातले ॲडमिट आहेत, त्यांची काय स्थिती आहे? 3 नाही तर. खरं तर सूरजच्या आई आहेत आणि हा सगळा दुःखाचा डोंगर आहे. सूरजशी काही बोलणं झालं होतं सकाळी? संध्याकाळी फोन केला होता. गावाकडे यायचं मग ते सकाळच्या ट्रेनने निघालता तांब्याचा सूरज. सकाळच्या ट्रेननं येऊन 10 वाजता मानवतूरला आला होता. त्याच्यासाठी भाऊ न्यायला आला होता. गावाकडं आला, गावाकडं तेवढंच आलेलं बोलणं झालं. तर संध्याकाळी 10:30 वाजता फोन केला. म्हणे फोन करायची तुला आठवण नाही राहिली का? ती म्हणे नाही मी शेताकडे गेलो त्याच्यामुळे नाही राहिली आठवण. हेच शेवटचं ते जे काय बोलणं झालं झालं. आता ज्या ठिकाणी हा सगळी काही घटना घडली आहे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की जे मंदिराचं बांधकाम जे झालं आहे ते चुकीच्या पद्धतीनं झालं आहे, निकृष्ट दर्जाचं झालं आहे, त्यामुळे ही सगळी काही घटना घडलेली आहे. तुम्ही काय मागणी करणार आहात आई म्हणून? मागणी काहीच नाही, सगळ्यांना व्यवस्थित ते बारी वगैरे लावून द्या आणि व्यवस्थित दर्शन घ्यायचे असेल घेऊ द्या, नसतं बाहेरून दर्शन घेऊ द्या, अशी माझी मागणी आहे. कारवाई संदर्भात काही मागणी करणार आहात का? दोषींवरती कारवाई व्हायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? कारवाई व्हायला पाहिजे सर, कारण की माझे सगळे लेकरच आहेत ना, ते 30-40 जण त्याच्या खाली दबल्या गेले. किती खाली किती कोसळलं ते. त्याच्यामुळे सगळ्यांना माझी एकच विनंती की सगळ्यांनी त्याच्यावर थोडंसं लक्ष द्यायला हवं. बघतोय की ह्या आई आहेत. काय एकूण मागणी आहे? राज्य सरकारने आता मदत जाहीर केलेली आहे. हे सगळी परिस्थिती बघता काय म्हणायचं तुम्हाला? काय सर, जर काय थोडंफार सहकार्य करावं काय जे असेल ते. एक तर मूल संभाजीनगरला एक आता लगेच शिफ्ट केला आहे दवाखान्यामधून. आणखीन सूरजच्या परिवारामध्ये कोण कोण आहेत? सूरज एकटाच होता? नाही सर, 2 बहिणी सुरतला, माझे 2 मुलं आहेत आणि एक ते ओमकार, जे दोघं सोबत शिकाय होते, सूरज आणि ओमकार संभाजीनगर दोघं शिकायचे होते. त्याला तिकडे करमत नव्हतं. काल परवा संभाजीनगरवरून गावाकडे आलता. मला गावाकडे यायचं म्हणला, नंतर मला आपण दर्शनाला जाऊ. नंतर दर्शन करायला गेलं ते. आपण बघतोय की या ठिकाणी संपूर्ण गावावर पण शोककळा जी आहे ते पसरली आहे. कुटुंबियांचं म्हणणं आहे की जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे असं सूरजच्या आईचं देखील म्हणणं आहे आणि त्यामुळं या सगळ्या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे
अशी मागणी जी आहे ती कुटुंबीय त्याचबरोबर गावकऱ्यांकडनं केली जाते. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटीलसह ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.